निवडणूक जिंकण्यासाठी आणि पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी राजकीय पक्ष वेगवेगळ्या स्तरावर काम करतात। 2014 पासून आतापर्यंत केंद्रीय स्तरावर 3 वेळा पराभव पत्करलेल्या काँग्रेसनं आता एक नवीनच उपक्रम हाती घेतलाय आणि याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोरदार होतीये। टॅलेंट हंट नावाचा उपक्रम सध्या काँग्रेसनं हाती घेतलाय। पाहूयात त्याबद्दलचाच हा स्पेशल रिपोर्ट। 2014 पासून सलग 3 वेळा लोकसभा आणि विधानसभेत पराभव स्वीकाराव्या लागलेल्या काँग्रेसनं आता काट टाकायचं ठरवलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता आणि भाजपची रणनीती, अवाढव्य प्रचार यंत्रणा यांना सामोरं जाण्यासाठी काँग्रेसनं पावलं उचलायला सुरुवात केली आहे। संविधान बचाव, ईव्हीएम, वोट चोरीसारख्या मुद्द्यातून राहुल गांधी आणि प्रियंका गांधी आक्रमक असल्याचं दिसतंय। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित आत्मचरित्रात चीनबाबत सरकारच्या भूमिकेच्या उल्लेखावरून राहुल गांधी आणि विरोधकांनी संशय व्यक्त केलाय। बैनर लेकर आ रहे हैं, मर्यादा पहले भी विरोध हुआ है, लेकिन यासोबतच भारत आणि अमेरिका व्यापार करारावरून सरकारला लक्ष्य केलंय। हिंदुस्तान की कृषि मार्केट पर सालों से विदेश के लोग कब्जा पाने की कोशिश कर रहे हैं। नरेंद्र मोदी जी ने उनके लिए दरवाजा खोला है। एकीकडे केंद्रीय पातळीवर भाजपला घेरण्याचे प्रयत्न सुरू असतानाच प्रदेश पातळीवर नवं नेतृत्व पक्षात यावं यासाठी मोहीम राबवण्यात येत आहेत। यासाठी काँग्रेसनं टॅलेंट हंट हा उपक्रम हाती घेतलाय। तरुण आणि विविध क्षेत्रातील सक्षम व्यक्तींना संधी देण्यासाठी ही शोधयात्रा सुरू करण्यात आली आहे। राजकारणाबाहेरील तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, तरुण व्यावसायिकांना पक्षात प्रवेशाची संधी आहे। पारदर्शक निवड प्रक्रिया, अर्ज, मुलाखती आणि स्थानिक पातळीवरील पडताळणीद्वारे निवड होणार आहे। 18 ते 40 वयोगटातील तरुण तरुणींना सक्रिय राजकारणात आणण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे। तालुका आणि शहर पातळीवर स्थानिक नेतृत्व घडवण्यावर भर दिला जातोय। कार्यकर्त्यांना पक्ष विचारधारा, संघटन कौशल्य आणि निवडणूक व्यवस्थापनाचं प्रशिक्षण दिलं गेलंय। महिला, दलित, आदिवासी, ओबीसी आणि अल्पसंख्याक गटांमध्ये प्रतिनिधित्व वाढवणं गरजेचं आहे। घराणेशाहीवर टीका होत असताना नव्या कार्यकर्त्यांना संधी दिली जातेय। सोशल मीडियाच्या माध्यमातून अर्ज आणि प्रचार मोहीम राबवल्या जात आहेत। नव्या चेहऱ्यांना स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकात उमेदवारीची संधी देण्यात येते। प्रदेश आणि राष्ट्रीय पातळीवर पक्षाची ताकद वाढवणं, नव्या मतदारांपर्यंत पोहोचणं हा यामागचा मुख्य उद्देश आहे। देशव्यापी मोहीम आहे। टॅलेंट हे जे पक्षातील आहे त्यांना एक व्यासपीठ देण्याचा एक प्रयत्न आहे आणि या टॅलेंट हंटच्या माध्यमातून वेगवेगळे ज्या वर्गातील, वेगवेगळ्या भौगोलिक भागातील सर्व जे आहेत ते समोर येतील आणि एक वर्षभर त्यांना घेऊन आम्ही काम करू। काँग्रेसचे वरिष्ठ नेते, पत्रकार आणि इतिहास तज्ज्ञांसोबत मुलाखतीमधून नव्या चेहऱ्यांची निवड करण्यात येणार आहे। काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्व राज्यांमध्ये या अभियानाला प्रतिसाद मिळत असल्याचं काँग्रेस नेत्यांचं म्हणणं आहे। गांधीजींनी ही एक आयडिया दिलेली आहे की देशाचे प्रवक्ते म्हणजे राष्ट्रीय प्रवक्ते, राज्याचे प्रवक्ते, रिसर्च अनालिस्ट, सोशल मीडियामध्ये काम करणारे असे वेगवेगळ्या पदासाठी जे आहे ते ही टॅलेंट हंट आहे। याच्यामध्ये आपल्याला फॉर्म भरायचा आहे। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वेबसाईटवर आपल्याला या फॉर्मची लिंक्स भेटेल, त्याच्यासोबतच एक QR कोड पण भेटेल। खरं टॅलेंट जे आहे ते टॅलेंट सगळ्या समाजामधून, सगळ्या स्तरावरचं प्रतिनिधित्व करणं जे आहे ते निवडण्याची ही प्रक्रिया आहे। 2029 साली होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी नेतृत्वाची नवी फळी उभा करण्याचा मानस काँग्रेसचा दिसतोय। काँग्रेसची इतकी पडझड होईपर्यंत टॅलेंट हंट सारखं पाऊल का उचलण्यात आलं नाही असा प्रश्नही या निमित्तानं विचारण्यात येतोय। या टॅलेंट हंटच्या प्रयोगातून काँग्रेसला खरंच नवं नेतृत्व मिळेल का आणि काँग्रेसच्या सरंजामी राजकारणात ते कितपत टिकेल हे आता पाहावं लागणार आहे। संदीप राजगोळकर, पुढारी न्यूज, मुंबई।